आपल्याला माहिती आहे की ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून आता सगळं काम हे ह्याच्यावर आहे. साधारणतः काल अखेर 17 लाखातलं 14 लाख शेतकऱ्यांचंही झालं होतं, 14-15 लाखाचं. आता जसजशी यादी आपल्याला क्लिअर होईल, आता आपल्याला अडचण राहिलेली नाही. आता आपल्याकडे पैसे पण आहेत. जशी यादी क्लिअर होईल तसं आपण त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे देतोय. मला वाटतं पहिल्यांदा आपण 5,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलं. कदाचित 4-2 दिवसामध्ये दुसरे 5,000 10,000 कोटी रुपये लगेच त्याला होतील. आता काही अडचण नाहीये. आणि ऐका, तेच नाही म्हणजे आता ही पहिली ही यादी 2 लाखाच्या आतली, त्यानंतर 2 लाखाच्या वरचं की जे OTS आपण म्हणतो की 2 लाखाच्या वरची रक्कम त्यांनी भरायची आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी आपण द्यायची. तिसरं प्रोत्साहन 50,000 रुपयाचं ते आपण ते द्यायचं. आणि साधारणतः आणि चौथं की जे महात्मा फुले योजनेमध्ये कर्जमाफी योजनेमध्ये मागच्या वेळेस जे बसले होते त्यांना आपण 50,000 पहिल्यांदा जाहीर केलं आणि परत मुख्यमंत्र्यांनी ती रक्कम परत 2 लाख जाहीर केली. ते चौथं. अशा चारही ह्याला आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही. लवकरात लवकर आपण साधारणतः 40,585 कोटी रुपयाची आपण ती रक्कम ही जाहीर केलेली. 36,000 होती, 5,000 4,000 ह्या महात्मा फुलेमुळे वाढलं. त्यामुळे अजिबात आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, जे आपलं अपूर्ण काम, आपलं आधार कार्ड प्रमाणे करण्याचं काम, ॲग्रिस्टॅकचं काम ते आपण ताबडतोब करा. ज्या शेतकऱ्याचं नाव पोर्टल लागले आणि ते लागले त्याला संपूर्ण कर्जमाफी होईल. पाठीमागे कर्जमाफीमध्ये गोळ शेतकरी बँकेमध्ये चेक केलं, बँकेमध्ये त्या शेतकरी नाव 1 लाख दिसत आहेत आणि सरकारने 60,000 रुपयेच कळवलेत. तर 60,000 शेतकऱ्यांचं आमचं कसं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हेअरकट जी योजना आहे ती राज्य सरकार आणि बँकेमध्ये तसं तो करार झालेला आहे किंवा आमचं तसं बोलणं झालेलं आहे. 60,000 जरी राज्य सरकारने दिलं, माफी दिली, तर वरचे 40,000 रुपये बँकेने माफ करायचे. तर त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये माफ होणार आहेत. जेवढी त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. बँकेतला कोणी अधिकारी असं करत असं तर आमच्या तिथं आम्ही कलेक्टर असतील, आमचे DDR असतील, हे असताना लगेच आमचे कक्ष तयार केलेलं आहे. ताबडतोब त्यांनी कळवावं. पण असं जर बँकेने, आणि दुसरं 31/3 पुढचं आज अखेरचं जे व्याज आहे ते व्याज कुठल्याही बँकेने आकारू नये अशा प्रकारचे आम्ही सक्त सूचना त्या बँकांना दिलेल्या आहेत. त्यामुळं असं जर कुठं आढळलं तर आम्हाला तुम्हीही कळवा. आमचे अधिकारी पण त्या बाबतीमध्ये मदत करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.